गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले दुपारचे 2 आणि आज आली आहे मालतीताई वगैरे नागपूरला. सो काल आम्ही रात्रीला रिटर्न आलो सिस्टरच्या घरून. त्यांच्या घरी व्हिजिट केलं होतं काल. सो त्यानंतर मग अन्वी झोपेत गेली गाडीमध्येच आणि मग त्यानंतर मी पण काही शूट नाही केलं. सो आत्ता चालली, थोडीफार काही तयारी सुरू आहे नवीन घरासाठी. सो काही सामान घ्यायचं आहे. अजय गेलेलं आहे बाहेर. आर्याचं काही कॉलेजला काम होतं. तिचे जसे क्लासेस लावले त्याने दुसऱ्या ठिकाणी आपण कॉलेजचे ॲडमिशन करतो 11-12चं, तसंच तिचं पण होतं. सो कॉलेजला काही काम होतं त्यामुळे अजय घेऊन गेलेला आहे. त्याचबरोबर बाकीचे पण गेले मागे मागे. अन्वी तर काही राहणार नाही घरी, अशा वेळेस ते अजिबात नाही राहत. सो त्यांना सगळ्यांना घेऊन गेला. मी पण थोडीशी मोकळी झाली. काही सामान अरेंज करून ठेवायचं होतं, सो तो करून ठेवलेला. आणि काही साड्या ड्रायक्लीनला टाकायचे आहेत, काही प्रेसचे कपडे आहेत. सो हे 1-2 कामं आहेत. त्यानंतर तिथून जायचं आहे मला मार्टला. तिथून काही किराणा आणि बाकीचं काही थोडंसं सामान घेऊन यायचं आहे. सो हळूहळू लॉग थ्रू तुम्हाला माहीत होईलच कशाची तयारी करतो आम्ही, काय सुरू आहे. सो स्टे ट्यून आणि बघू आज संध्याकाळचं काय प्लॅन होतं. मे बी 1 ते 2 तासात मालतीताई येईल सेंटरवर. तिचा पेपर होता ॲक्च्युली आज, TETचा पेपर होतो बहुतेक. सो चला जाऊन येते पोरं येण्याच्या आधी, कारण एकदा आम्ही घरी आली तर मग ती माझ्या मागे लागेल येण्यासाठी. सो त्याआधी मी जाऊ. छोटे पाऊस नाही आहे त्याच्यामध्ये. ये तो अभी दिखले हैं.
दुपारचे 2 आणि अजय निघून गेला होता. थोडंसं हॉस्पिटलला काही काम होतं आणि काही गाडीचं पण काम करायचं होतं. सो अन्वी तर रमली आहे तिथे. बाकीचे पण आहेत, जसं वुमेन फॉर्मकडली आहे आणि बाकीचे पण आहेत. सो त्यांच्यामध्ये रमले आहे. अजय येतो आहे मला घ्यायसाठी. इथून जायचं आहे, आधी हॉस्पिटलला जाऊ, तिला पिकअप करू आणि मग तिथून जायचं आहे साईटवर काम सुरू आहे आता इंटेरियरचं. सो फर्निशिंगचं काम चालू केलं होतं आम्ही आणि बस ते सुरू आहे. मोस्टली झालेलं आहे, एंडचं काम सुरू आहे कारण त्यानंतर आमचं थोडंसं शिफ्टिंगचं आम्हाला प्लॅन करायचं आहे. सो तिथं जाऊन व्हिजिट करायचं, बघायचं काय काय झालेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे आणि काही काय म्हणतो जसं लाईक हँगर झाले आपले, नॅपकिन्स लटकवायचे झाले, सोप केस झाले, ह्या सगळ्या गोष्टी पण थोडेसे घ्यायचं आहे. सो बघू आता कुठं मिळतं का. एक शॉप कवर केला होता आम्ही त्या दिवशी, पण हवं तसं तिथं नाही मिळालं. सो त्यामुळे आज बघू. आणि रात्रीला खिचडी केलं होतं आम्ही आणि माझ्या माइंडमध्ये एक गोष्ट पूर्णपणे काल निघून गेली की मी काल काहीच शूट नाही केलं. काल मालतीताई वगैरे होते, ते आज मॉर्निंगला निघून गेले बिलासपूरला, सॉरी भुसावळला. सो भुसावळची ट्रेन होती त्यांची. सो मॉर्निंगलाच ते निघून गेले. सो माझ्या माइंडमध्येच नाही आलेलं काल, म्हणजे मी बाहेर गेले त्यानंतर मग शूट करायचंच विसरून गेली कारण अपलोडिंगलाच एवढा वेळ लागला मला काल की 5 वाजे अपलोडिंग पूर्ण झाली. एकदा म्हणजे वातावरण जर व्यवस्थित नसलं ना की खूप प्रॉब्लेम येतो इथे नेटवर्कचं. खूपच जिओचं खूपच प्रॉब्लेम आहे. म्हणजे 5Gचंच कनेक्शन मिळत नाही ॲक्च्युली. एवढं अनलिमिटेड डेटा पॅक माझ्या याच्यावर मारलेला असतो ऑलरेडी पॅकमध्ये, पण 5Gचं त्याचं नेटवर्क मिळत नाही त्यामुळे चालतच नाही. सो भरपूर वेळ, काल 12 वाजेपासून मी अपलोडिंगला डायरेक्ट सायंकाळी 5 वाजे ती अपलोडिंग झालेली. सो अजय पोचत आहे त्याआधी मी थोडंसं भात मांडून घेते कारण काल रात्रीला खिचडी केली होती तीच आज सकाळी खाली, कारण सकाळी प्लॅन काही वेगळं होतं, लवकर निघून जायचं होतं घरून आणि सो त्यामुळे मी बाकीचं काही बनवलं नाही. खिचडी पण भरपूर होती, चटणी पण होती, त्यामुळे भात नाही म्हणलं. सो अन्वी अशीच निघून गेली होती, तिला थोडंसं मी खायसाठी तिच्यासोबत पाठवलं होतं. सो थोडंसं भात मांडून घेते कारण मे बी घरी येईपर्यंत उशीर होईल आणि तिने जेवण केलेलं नाही आहे. सो थोडंसं भात मांडून घेते आणि टिफिनमध्ये घेऊन जाते.